सगळं सिंचनानेच केलंय. हरीश मार्गाला लागला आमचा. पूजेला सुरुवात करूया. हो हो. सिंचना, हरीश, चला पूजेला बसायचं. या चल पूजेला बसा. चला चला बस. आई बाबा, आम्ही दोघे नाही, तुम्ही दोघे बसताय पूजेला. हा. अरे आम्ही काहीतरी काय, व्यवसाय तुमचा आहे, तुम्ही दोघांनीच पूजेला बसायला हवं. हो, पण ब्लेसिंग्स तर तुमच्या दोघांचे आहेत ना आई बाबा. तुमच्या सपोर्टमुळे आम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्यामुळे पूजेला तुम्ही दोघेच बसणार आहात. अगं सिंचना, हरीश, आमचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेतच. अरे पण पूजेला आम्ही कसं बसणार? तुम्हीच बसायला हवं. अगदी बरोबर बोलतायत हे. तुम्ही तुमच्या कष्टाने इथपर्यंत पोहोचलात, आमचं काय आहे त्यात? चला तुम्ही दोघं पूजेला बसा बघू. आई बाबा, याला हवं तर आमचा हट्ट समजा, पण पूजेला तुम्हीच बसायचंय. हो. जोपर्यंत तुम्ही पूजेला बसणार नाही तोपर्यंत पूजा सुरू होणार नाही. नाही. सिंचना, अगं का हट्ट करतेस? हो आई, प्लीज ऐक ना. बर बर. लक्ष्मी, आता मुलांची इच्छा आहे तर बसूया आपण. मुलांचं ना आधीच ठरलंय, म्हणून तरी बघा ना, सिंचनाने मला नवीन साडी सुद्धा आणली. काय नाही. सगळं कळतंय मला. संपतराव, तुमची काही हरकत नसेल, परवानगी असेल तर आम्ही. परवानगी कसली मागताय? माझी तीच इच्छा आहे. बसा. बर. चल या. या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संभ्रम निर्गुणं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जावई बापूंना फार चांगली जागा मिळाली, एकदम रोड टच. त्यांचे ग्रह पालटलेले दिसत आहेत. काही म्हण संपत. आपल्या सिंचनाशी लग्न झाल्यापासून त्यांचे दिवस बदललेत बघ. सिद्धू, अरे कुठे घेऊन चाललास? अरे मला बरीच काम आहे सिद्धू. अरे मला एक खूप महत्वाची काम होती. अरे पण कुठे का? अरे सिद्धू, हे काय? खरंच खूप सॉरी. मला माहिती आहे मी आजवर तुला खूप हर्ट केलंय, खूप गैरसमज केले, पण आज तू स्वतःच्या पायावर उभा आहेस ना, हे बघून खरंच खूप भारी वाटतंय. अरे सिद्धू, यार सॉरी काय यार? हा, आणि हे बघ, मी तुला मागे सुद्धा सांगितलंय, मी माझ्या मनातून सगळं काही काढून टाकलंय. सो तू सुद्धा तुझ्या मनातून सगळं काढून टाक. खरं तर सिद्धू, आज हे सगळं मी उभं केलंय ना, हे तुझ्याचमुळे. तू जर मला काही बोलला नसता ना, तर हे काही झालंच नसतं. खरं तर तू मला प्रेरणा दिलीस, कळलं ना? पण आता ना तुम्ही बघा हा सिद्धू काय करतो ते. मी आणि माझे मित्र तुझ्या दुकानाची इतकी पब्लिसिटी करू ना, की साधी खुर्ची पण घ्यायची असेल ना कोणाला तरी इकडेच यावं लागणार. अरे अख्ख्या सासवडमध्ये फेमस करू बघ आपण. क्या बात है. थँक्यू यार, थँक्यू. अहो, एवढं निरखून काय पाहताय? लक्ष्मी, हे फर्निचर किती महाग आहे आणि हरीशने केवढा माल घेतलेला आहे. हरीश एवढा मोठा ढोलाला उभा करेल असं खरंच वाटलं नव्हतं का कधी? काही म्हणा, सिंचनाची त्याला साथ आहे म्हणून हे सगळं झालंय. हो, ही बघा. आई बाबा, आवडलं ना दुकान? अगं, आवडलं का म्हणून काय विचारतेय? खूप आवडलं. सिंचना, आमच्या हरीशनी जे काही केलंय ना, त्या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा तुझा आहे बघ. तू साथ दिलीस म्हणून त्याला हे सगळं शक्य झालं. अहो, असं काय म्हणताय आई? मी काही कोण परकी आहे का? एक बायको म्हणून हॅरीला हेल्प करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटीच आहे. नाही नाही सिंचना, एक लक्षात ठेव,
प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला अशी साथ देतेच असं नाही हा. आणि ह्या बाबतीत तू आपल्या सासूवर गेलीस. अगं बाई, आता यात माझं काय? अरे नाही कसं लक्ष्मी, माझ्याकडे काहीही नसताना तू माझ्याशी लग्न केलंस, इतकी वर्ष संसार केलास. तशीच साथ सिंचना हरीशला देते. सिंचना, हरीशला आम्ही शिकवलं, मोठं केलं, पण त्याला बिझनेसची दिशा मात्र तू दाखवतेस. खरंच सांगतो, तू आमची सून आहेस याचा आम्हाला खूप अभिमान आहे. खरंच ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तू अगदी सिद्ध केलंयस बाळा ते. आमचा हरीश भाग्यवान आहे की तुझ्यासारखी बायको त्याला लाभली. एकमेकांना कायम अशीच साथ देत राहा बेटा. आई, बाबा, मी हॅरी बरोबर कायम असणार आहे. फक्त तुमच्या दोघांचे ब्लेसिंग्स आमच्यासोबत कायम राहू दे. असणारच ग. अगं असू दे. सुखी सुखी राहा. अहो काकू, अहो द्या ना, मी नेतो. अरे कशाला मी करते. अरे, मी काकू एवढे छान. काकू तुमच्या घरचे अजून सगळे आले नाहीयेत, येणार आहेत ना? अरे जरा गडबडच झाली बघ. सासूबाईंचा पाय दुखायला लागला, त्या येणार नाही म्हटल्यावर वीणा म्हणाली की मी थांबते. आणि संतोषला सुट्टीच मिळेना आज. भावना येईल, पण आता ती डॉक्टरांकडे गेली आनंदीला घेऊन. तिथलं डॉक्टरांचं काम झालं की येईल. हो का? हा. अरे बापरे, कशा येणार पण त्या? कशी येणार म्हणजे रिक्षाने येणार. रिक्षाने? हा. अहो काकू, रिक्षाचा संप आहे. काय सांगतोस? अरे देवा. तर मी फोन करून सांगतो नाही तिला. अहो काकू, फोन करून काय उपयोग होणार आहे? काकू, रिक्षाचा संप आहे म्हटल्यावर अहो उगाच मारामारीचे चान्सेस वाढतात, वादविवाद होतात तिकडे. तोडफोड वगैरे झाली तर काय करणार? अरे बापरे, काय करूया रे मग? काकू, मी जाऊन घेऊन येऊ शकतो, फक्त त्यांना चालणार आहे का ते बघा तुम्ही. अरे तिला न चालायला काय झालं? त्या दोघी सुखरूप इथे येणं महत्वाचं आहे. एवढं तू कर. तू जा बाबा. हो. नाही काकू, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आलोच. आणि ती काही म्हणाली ना तर तिला सांगायचं काकूने पाठवलंय. संपलाच मग विषय. चला. अरे ए बाळा, हे तर. सॉरी. आणि हॉस्पिटल कुठे माहितीये तुला? नाही कुठे जायचंय? लाईफ केअर हॉस्पिटल. लाईफ केअर ना, माहिती लाईफ केअर माहिती. आलोच मी. हा चला. असं गुणी पोरग आहे ग बाई. आई, अगं तुझ्या डोळ्यात पाणी काय झालंय काय? आनंद अश्रू म्हणतात त्यांना. अरे हरीश, नोकरी धंदा करणारी माणसं आपण. व्यवसाय करू शकतो असा विचारही कधी कोणाच्या मनात येत नाही बघ. पण आमच्याच पोटी जन्माला आलेला तू कायम एकच गोष्ट म्हणायचास, आई मी व्यवसाय करणार, मी काय बिझनेसमॅन होणार. आणि बघ, तुझी काय मेहनत केलीस. आज तुझ्या या एवढ्या मोठ्या दुकानात तुझी आई उभी. तुझं इतकं कौतुक वाटतंय म्हणून सांगू. हे खरं सांगू तुला, मला सगळी लोक काय काय बोलायची ग, पण तू माझ्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभी होतीस आई. माझं काय कौतुक आहे त्यात? आई आहे मी तुझी. मी नाही तुझ्या पाठीशी उभी राहणार तर कोण राहणार? चल, लहान मुलांसारखं करू नकोस काहीतरी. आई, इकडे ये ना. नाही तुझी खुर्ची आहे. अगं तू ये. अगं तू इकडे ये. आधी इथे काय बस. बैस. अगं बाई, क्या बात है, कमाल. थांब, तुझा फोटो काढ. अरे थांब.
हाय. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? सांगितलं ना तुम्हाला माझा पाठलाग करायचा नाही म्हणून. नाही तुम्ही मला सांगाच किती वेळा सांगितलं म्हणजे तुम्हाला समजणार आहे? 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा, 10,000 वेळा? एकदा 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 ऐकता का माझं? हा, मत चिडा तुम्ही पाहिजे तर, ठीक आहे? अहो, मी माझ्या मर्जीने नाही आलोय इकडे. मी हरीशच्या दुकानावर होतो. लक्ष्मी काकू मला बोलल्या की रिक्षाचा संप आहे म्हणून तुम्हाला आणि आनंदीला उचलायचा. हो का? अहो, खरंच बोलतोय मी. तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही लक्ष्मी काकूंनाच विचारा. हो विचारतेच. भावना, अगं सिद्धू भेटला का? अगं रिक्षाचा संप आहे आज, मीच पाठवलंय त्याला. देवासारखा धावून आलाय बघ. त्याच्या बरोबर तू ये. आणि हे बघ, इथे पूजा वगैरे सगळं आवरलंय. तू आनंदीला घे आणि सिद्धू बरोबर घरीच पोच. हा हा ठीक आहे चालेल. ठेवते. आता तरी पटलं ना तुम्हाला? अहो, मी पाठलाग नाही करायचं तुमचा. हा, आता नियतीच मला तुमच्या मागे पाठवते तर मी तरी काय करू? बसा ना. या तुम्ही पुढे बसाल ना? ये बाळा, ये. सावकाश. हा बाळा, जाम उकडायला होत्या ना? काय करायचं? आईस्क्रीम खायचंय का? आनंदी, आपण नंतर कधीतरी खाऊ हा आईस्क्रीम. अहो, याला काय अर्थ आहे? अहो, लहान मुलाचे हट्ट पुरवले नाही तर देव चिडतो, माहित नाही का तुम्हाला? मी हे सगळं मानत नाही. मी मानतो ना. देव रागवला ना तरी मला चालणार आहे. मला नाही जाणार ना पण. निघूया. हा, ठीक आहे. चला निघूया आईस्क्रीम पार्लरला. चला चला, ये. फार चांगलं दुकान बनवलं हा. हो सर. मोठं पण आहे. अरे पप्पा, बघितलं ना दुकान? हे बघा, इकडे ना, इकडे सगळं ऑफिसचं फर्निचर आहे आणि इकडे घरचं फर्निचर. जावई बापू, तुम्हाला बिझनेसची जाण फार चांगली आहे. आम्ही तुम्हाला उगाच बडबडत होतो. पप्पा हो, सोडा ना त्या सगळ्या जुन्या गोष्टी. सिंचनाची आई असती ना तर तिला खूप आनंद झाला असता. पप्पा व आई आली ना की आपण आणू तिला एकदा इकडे. ती जेव्हा येईल ना तेव्हा आम्ही एकत्र येऊच. पण तुमच्या दुकानात पहिली खरेदी करण्याचा मान माझा. दे रे इकडे. सर, येस. फर्निचर तेवढं आमच्या ऑफिसमध्ये धाडून द्या. सगळं चांगलं होईल. आणि अगं, यशस्वी भव. आमचे साहेब तसे सगळ्यांकरता लकी आहेत बरं का. आणि आता तर काय, तुमच्या या दुकानाची बोहणी आमच्या साहेबांच्या हस्ते झाली आहे. त्यामुळे तुमचा बिझनेस आहे ना तो वाढणार. लक्षात ठेवा तुम्ही. हा. बरेच कॉन्ट्रॅक्टर्स माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे पाठवतो. तुमचा व्यवसाय चांगला होईल. हे तर खूपच छान होईल. म्हणजे हेल्प होईल आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर जो आनंद, समाधान, अभिमान आहे ना तो कायम असू द्या. पप्पा हो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, सिंचना कायम अशीच आनंदी दिसेल तुम्हाला. चला आलो आपण. सावकाश थांबा. हो हो. हळू. पाय सांभाळा हा. बसलीस? बसा बसा बसा. अहो मॅडम, एवढ्या गंभीर चेहऱ्याने का बसलाय तो? एक आईस्क्रीमचा तो प्रश्न आहे. ऍक्च्युली 3 आईस्क्रीमचा. आलोच घेऊन. आनंदी, मी तुम्हाला म्हणाले होते ना आपण नंतर खाऊया आईस्क्रीम. मग मी तुझं ऐकायला तयार होते भावना. हट्ट मी नाही, हट्ट सिद्धू काका करत होता. हे
आईस्क्रीम आलेलं आहे. येस, ठीक आहे, ठीक आहे. अगं काय झालं बाळा, खा की. अहो मॅडम, सांगा की तिला खायला. हो, तुम्ही ओरडाल म्हणून बिचारी लहान चिमुरडी गोंडस मुलगी आईस्क्रीम खायला घाबरते हो. आनंदी, खा आईस्क्रीम. थँक्यू भावनाई. थांबा. साव. मॅडम, तुम्ही घ्या की. मला नकोय आईस्क्रीम. हो घ्या हो, विताळे. जाऊ द्या, आधीच वातावरण फार गरम आहे आणि तुम्ही त्यात माझ्याकडे असं बघायला लागलात तर म्हणजे मला दोन्ही आईस्क्रीम खावीच लागणार, नाहीतर जळून खाक होईन मी. आनंदी, तू शेअर करशील ना माझ्याबरोबर आईस्क्रीम? येस, मस्त. चला खा का. आह, क्या बात है. काय डेंजर ऊन आहे हो आणि बाबा. आणि या उन्हाळ्यात लोक आईस्क्रीम खात नाहीत म्हणून डोकं तापतात त्यांची बहुतेक. अहो घ्या की मॅडम. बरं, राहू द्या राहू द्या, आपणच खाऊया. हॅरी, उद्घाटन किती छान झालं नाही? आपल्या घरचे पण किती हॅप्पी होते. खरंच खूप हॅप्पी होते सगळे. आणि सगळे तुझं एवढं कौतुक करत होते ना, मला खूप छान वाटत होतं माहिती. तुला छान वाटलं ना? मग झालं. ए हॅरी, उद्या तू बिझी असशील ना? हो हो, सकाळी डिलिव्हरी येणार आहे ना म्हणून. हा, तेच मला वाटलंच तरी. मग तू एक काम कर, उद्या बिझी असशील तर तू शॉपमध्ये काम कर, फोकस कर. मी एक काम करते, मी ऑफिसवरून डायरेक्ट इकडेच येईन आणि तुला हेल्प कर. नाही 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 म्हणजे नाही. हे बघ, मी आधी तुला ऑफिसवरून घरी सोडेन आणि नंतर मी शॉपवर येईन, कळलं? मला काहीही त्रास होणार नाही. ए नाही आहे हॅरी, असं नाहीये. मी सांगते. नाही नाही, मी सांगणार आहे ते तू ऐकायचं आहे, अजिबात नाही. बोलू? बोल. मी ऑफिसला माझी जात जाईल. आणि बरं का हॅरी सर, तुम्ही आता बिझनेसमॅन झालायत, कळतंय का? सो बिझनेसमॅन असते बायकोला सोडायचं आणि आणायचं काम करत नाही, कळलं का हॅरी सर? सो मी माझी ऑफिसला जात जाईन आणि येत जाईन आणि जसा वेळ मिळेल तशी तुला हेल्प करायला येत जाईल. शिट यार, आता काय झालं? काय झालं म्हणजे काय? आता तुला नेण्याचा आणि आणण्याचा माझा चान्स हुकला ना, मग आता हे सगळं मिस करेन मी. देवा हॅरी, तू पण ना, चल उशीर होतोय. आणि ऐक ना, आणि मला ना खरंच तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. कसं म्हणून काहीच कळत नाही. आणि आजपर्यंत मला सगळी लोक काही न करणारा एक वाया गेलेला मुलगा समजत होते. आज तुझ्यामुळे पहिल्यांदा मी एवढं काही उभं करू शकलोय ग. आज तुझ्यामुळे मला एक बिझनेसमॅन म्हणून ओळख मिळायला लागली आहे. ह्या सगळ्याचं क्रेडिट ना तुझ्यामुळे आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना मनापासून थँक्यू. ए काय चाललंय हे तुझं थँक्यू वगैरे? नवरा आहेस ना माझा, मग थँक्यू वगैरे कशाला? हा, आणि जर तुला थँक्यू म्हणायचंच असेल ना तर मग ठीक आहे, एक थँक्यूच्या बदल्यात एक चॉकलेट. बस एवढंच. मग आता तुला जाताना खूप छान चॉकलेट घेऊन देतो हा मी. पण तोपर्यंत माझ्याकडून काय रे, चल. कधी पण रोमॅन्टिक होतस नाही. कोण बरं गोड गोड दूध पिणार आहे? आजी, मी थोड्या वेळाने पिऊ.
पण नक्की प्यायचा. काय मालिश चाललंय का? हो आई, डॉक्टर म्हणालेत आनंदींची ट्रीटमेंट खूप छान सुरू आहे आणि आता हा असा मसाज चालू ठेवला ना तर लवकर बऱ्या होतील त्या. होणारच आहे. आणि मग माहितीये का भावना आई काय होणार आहे? आमची आनंदी बोरी झाली की ती अशी घरभर दुडू 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 धावणार आणि तिच्या मागे तिची ही आजी धावणार आणि आजीची दमचाक होणार, हो की नाही? आजी मग तू माझ्यासोबत लपाछपी खेळशील? म्हणजे खेळणार तर भावना, अगं मला सांग, हिला डॉक्टरांकडे न्यायला तू रोज का सुट्टी घेतेस? अगं मी आहे ना, मी घेऊन जाईन तिला. आई अगं तुला घरातली किती कामं असतात, तुला कसा वेळ मिळणार? माझ्या नातीपेक्षा महत्वाची आहेत का ती कामं? आणि घरात इतकी माणसं आहेत, कामं होत राहतील ग. हे बघ, नवीन काम आहे तुझं, असं सारखं सारखं सुट्टी घेणं बरं नाही. तू काळजी करू नको, मी घेऊन जाईन तिला. चालणार आहे की नाही माझ्या छकुलीला? आजी आणि आनंदी दोघी जाणार मस्त, हो की नाही? ओके आजी. अगं माझी राणी ग. भावना, सगळं इतकं छान सुरळीत चाललंय ग. तुला सांगते, हरीश मार्गाला लागला, यांना इतका आनंद झालाय. व्यंकीचं पण छान सुरू आहे. आता फक्त तुझी चिंता आहे बघ. एकदा तुझं आयुष्य मार्गाला लागलं ना की झालं. आई नको ना. ठीक आहे बाई, मी काय बोलणार, हो की नाही? काय शोधतोयस? दारूची बाटली ना? थांब मी आलेच. घे. मनसोक्त पी आणि तुला कमी पडली ना तर सांग मला, आणून देईन मी तुला. कसं आहे ना, तुला काय महत्वाचं आहे ना हे कळलंय मला. घे. सॉरी आई, सॉरी. मी खरंच तुला खूप त्रास दिला आहे. शांत बळा. सॉरी.
कशाला ओरडतो ओरडतो कशाला उशीर होतोय डबा थांब मी बोलवते लक्ष्मी अगं लक्ष्मी व्यंकीचा डबा आण उशीर होतोय त्याला सासूबाई आले आले हो रे बाबा जरा उशीरच झाला सांभाळू ना सावकाश रे सगळं आहे वरण भात पोळी भाजी आणखीन एकदा कशाला बर 2 मिनिटं 2 डबे कशाला आता याच्यात पोळी भाजीच दिली आहे फक्त हा ठेवू का हा कलंडर नीट धर नीट उशीर होतोय जा हा त्याला 2 डबे कशाला पाहिजेत मी पण तोच विचार करत होते कधी घेऊन जात नाही आज कशा असेल कोणाला तरी द्यायचं असेल बरं सासूबाई मी ना जरा देवळात जाऊन येते हे बघ तू देवळात जातेस ना माझ्यासाठी प्रसाद आणू जरासा जास्तच आण प्रसाद आणणार आहे जास्तीचा वगैरे नाही आणणार हं? असं काही करणार नाही मी प्रसाद अगं. प्रसादासारखाच आणणार आहे व्यंकी दुकान कसं चाललंय झाक चाललंय काय रे हे काय मला बरं नाही म्हणून घरनं आणलंय आईनं बनवलंय अरे पण आत्ता भूक नाही मला खाऊच वाटण झालंय व्यंकी व्यंकी तू हाय का तू लय भारी काकूंच्या हाताला चव आहे खरंय कमाल आहे देवा या मुलाची न बोलता समोरच्याला काय हवं समोरच्याला काही त्रास होतोय का काही दुःख आहे का काही गरज आहे का किती बरोबर जाणवतं याला याच्या मनात सगळ्यांबद्दल असंच प्रेम ठेव अगदी कायम हे बघ 4 खुर्च्या 2 टेबल म्हणजे 3+2+2 असं सगळं ऍड करून ठेव ठीक आहे केलं सर आणि उद्या सकाळी नवीन माल येणार आहे तेव्हा तो माल घ्यायचा आणि नीट ठेवायचा हो सर हे बघ शरद एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला कामाची संधी खूप कमी मिळते आणि एकदा जर संधी मिळाली ना तर त्या संधीचं आपण सोनं करायचं मला माहिती आहे तुला एक्सपिरियन्स कमी आहे पण आता हळूहळू तू शिकत जाशील तेव्हा नीट काम कर ओके हो सर गुड जा आता काउंटरला जा आणि कोणी कस्टमर आला तर मला फोन कर किंवा बोलवायला ये ठीक आहे सर चाल चालेल हॅलो वुड प्लॅनेट फर्निचर हो हो बोला ना बोला बोला तुमच्या बॉसला फोन द्या बॉसला बरं बरं देतो हां हॅलो हां नमस्कार सर बोला बोला आम्हाला ऑफिस फर्निचरची रिक्वायरमेंट आहे आणि स्टाफसाठी टेबल्स पण हवेत पण ते चांगल्या क्वालिटीचे आणि ड्युरेबल असायला पाहिजे टिकायला हवेत मग तुम्ही अगदी करेक्ट जागेवर फोन केलाय आम्ही तुम्हाला खूप चांगलं सामान देऊ बरं मला सांगा तुमचं बजेट काय असेल पर टेबल 5 ते 6 हजार व्हरायटी बघायला मिळेल का हो 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 नक्की तुम्हाला हवी तशी व्हेरायटी बघायला मिळेल मला सांगा तुमची अपॉइंटमेंट मी कधी फिक्स करू मी कळवतो थँक्यू बरं बरं ठीक आहे थँक्यू नक्की या हां ओके
येस. लक्ष्मी काकू अरे मॅडम काकूंना भेटायला आलो. कशाला? आजही माझ्या आईने कुठे सोडायला सांगितलंय का? नाही 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 अहो ते फक्त भेटायला आलो होतो. भेटायला का चहा प्यायला? नाही आधी काकूंना भेटेन मग त्या चहा देतीलच की. पण काकू घरातच नाहीयेत त्यामुळे चहा नाही मिळणार तुम्हाला. नाही आहेत काकू? कुठे गेले? तुम्हाला काय करायचंय? देवळात गेलीये. ऍक्च्युली काल तुमच्या बॅग मधून हे प्रिस्क्रिप्शन पडलं होतं. म्हणजे मी देणारच होतो पण म्हटलं प्रिस्क्रिप्शन देऊन काय करणार म्हणून औषधं आणली. हात चांगुलपणाचा माझ्यासमोर आणायचा नाही हा. माझ्या मुलीची काळजी कशी घ्यायची ना हे मला चांगलं माहितीये. तुम्ही शिकवू नका. मॅडम पण अरे काकू अरे हे आपलं असं देवळात भेटणं अगदी ठरलेलं आहे नाही? हो ना काकू. अहो आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणजे देवळात झाली होती. हो रे बाबा, देवानेच हा खास मित्र पाठवलाय माझ्यासाठी जो सतत संकट समयी माझ्यासाठी धावून येतो. क्या बात आहे हो काकू. आज एकदमच खुश दिसताय तुम्ही. काय झालंय काय? हो रे बाळा, खरंच आनंदात आहे मी. हरीशचं दुकान सुरू झालं ना रे. आता कसं मार्गाला लागेल तो. सगळं सुरळीत चाललंय बघ. आता फक्त माझ्या भावनाला एक चांगला जोडीदार मिळाला ना की देव पावला म्हणायचं. अहो काकू तुम्ही काळजी करूच नका. ही इच्छा आहे ना नक्कीच पूर्ण होणार बघा. तुम्ही तिच्यावर प्रेम करणारा एक चांगला जोडीदार नक्कीच मिळेल बघा तुम्हाला. तुझ्या तोंडात तूप साखर बाळा. बरं निघू मी? नाही नाही अहो थांबा ना. मी 2 मिनिटात दर्शन घेऊन येतो मग सोडतो ना तुम्हाला घरी. थांबा 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 आलो. बहिणी बरं आला तुम्ही भेटलात. भावनाची पत्रिका पाहिली मी. मागे जे काही झालं म्हणजे तिच्या पत्रिकेत ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करायची संधी आली आहे आता. सध्या विवाहयोगही आहे आणि माझ्या ओळखीतनं एक चांगलं स्थळ आहे. तुम्ही घरी बोलून कळवा मला काय ते. त्याप्रमाणे मी बोलीन त्यांच्याशी. अगं बाई, आत्ता देवाकडे तेच साकडं घातलं गुरुजी आणि ताबडतोब देवाने ऐकलं म्हणायचं. मी ना यांच्याशी बोलते, भावनाशी बोलते आणि तुम्हाला ताबडतोब कळवते. नक्की येतो. चला काकू निघूया. हो चल ना. चल चल चल. येस मी इमिजिएटली तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाठवतो. ते आजच्या साईन करून पाठवा प्लीज. ओके बाय. येस काही काम आहे का माझ्याकडे? ऐक ना विचारू का? विचार ना सर प्लीज आज याल ना तुम्ही. कम ऑन. तुम्ही सगळे अजूनही तिकडेच अडकलायत का? मी नाही म्हणालो होतो ना. परत परत का विचारताय तुम्ही सगळे? सर प्लीज. ओके आय विल टेल यू व्हेरी सिम्पल थिंग. हा जो काही तुम्ही खर्च माझ्या लग्नाच्या पार्टीसाठी करणार आहात ना तो प्लीज नका करूच. इन्स्टेड स्पेंड टाइम विथ युअर फॅमिली. तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जा. ओके हॅव फन. सर सॉरी पण फॅमिली बरोबर आम्ही नेहमीच जात असतो. तुमच्यासोबत एकदाही पार्टी नाही केली आहे. सर काम ही नेहमीच तुमची प्रायोरिटी असते पण आज आमच्यासोबत या ना सर. प्लीज सर, आम्ही खूप प्लॅनिंग केलं आहे. वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट सर. ओके ओके लेट मी सी व्हॉट आय कॅन डू. मी बघतो कसं काय जमते ते. बट रिमेंबर गाईज प्लीज दिस इज द फर्स्ट अँड द लास्ट टाइम. ओके ओके सर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सर ते मॅडमना पण घेऊन या ना. आम्ही कोणीच त्यांना भेटलो नाही अजून. नक्की आणतो मी. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नाउ प्लीज गेट बॅक टू युअर वर्क.
अगं आणलं सगळ्यांसाठी दूध बर. लक्ष्मी काय झालंय एवढी आनंदात आहेस? हो अहो म्हणजे खूप छान वाटतंय बघा मला. मी आज देवळात गेले होते, गुरुजी भेटले होते. त्यांना भावनाविषयी सांगितलं होतंच ना. ते म्हणाले की एक चांगलं स्थळ आहे, पत्रिकाही जुळते आणि लग्नाचा योगही आहे. अरे वा, मी रिटायर होईपर्यंत भावनाचं लग्न झालं तर खरंच बरं होईल. म्हणजे मी मोकळा होईन. बाप म्हणून माझी सगळी कर्तव्य पूर्ण होतील. खरंच लक्ष्मी, भावनाचं लग्न होऊ दे बाई. एकदा का तिच्या डोक्यावर अक्षता टाकल्या मग मी डोळे मिटायला मोकळी. सासूबाई भावनाताईच्या पत्रिकेतल्या दोषामुळे आतापर्यंत तिला खूप काही फेस करावं लागलं. पण आता बघाच, तिचे सुद्धा चांगले दिवस येतील. हो ना हनी? एक्झॅक्टली. नाही, भावनावर सध्या खूपच ताण आहे. पण व्यंकी भाऊजी म्हणतायत तसं जर का तिचं एकदा लग्न झालं ना की आपण सगळे मोकळे. तीही सुखात आणि आपणही सगळे सुखात. खरंय. पण तुम्हाला सांगतो, एकदा का ताईचं लग्न झालं तर या घरातले सगळे सेटल होतील. अगदी रे बाळा. हरीश, ए हरीश, आपण हे सगळं बोलतोय ते ठीक आहे, पण उद्या त्या मुलाकडचे इकडे आले आणि त्यांच्या समोर त्या आनंदीने भावनाला आई म्हणून हाक मारली तर आपण काय सांगणार? हा, ती आनंदी हिची कोण, त्यांचं काय नातं आहे, आपण काय उत्तर देणार? याचा विचार केलाय सगळ्यांनी? काय आजी? हा, आता तुम्हा सगळ्यांना मी हे काहीतरी चुकीचं बोलतोय असं वाटत असेल, पण मी प्रत्येक वेळी दूरदृष्टीने विचार करूनच बोलतो. कळलं ना? अहो काय बोलताय तुम्ही जरा? वेडा, नकोय मला दूध. मला असं वाटतंय लक्ष्मी, तू एकदा भावनाशी बोलून बघ. हे बघ, जर भावना तयार असेल तरच आपण पुढे जायचं. अजिबात घाई करायची नाही. जर भावना तयार असेल तर मग इतर गोष्टी कशा हाताळायच्या ते आपण बघूया. मी बोलून बघते. हे देवा, कुठली साडी नेसू मी? ही नाही, ही अजिबातच पार्टीवेअर वाटत नाहीये. ही जरा ठीक वाटते मला. अरे देवा, मला काहीच कळत नाहीये. खूप कन्फ्युज आहे मी. मिसेस जान्हवी, खूप जोरात तयारी चालू आहे. तुला काय जयंत, मला ना खरंच कळत नाहीये कुठली साडी नेसू ते. आता तूच मला सांग. कोणतीही नेस, कारण साडीमुळे तू नाही, तुझ्यामुळे साडी सुंदर दिसते. हो का? तू आपलं नेहमी माझं कौतुकच कर. जयंत सांग ना मला, खरंच सांग, ही साडी नेसू की ही साडी नेसू? ही? ओके. चल, तू रेडी हो, मी पण आवडतो. जयंत थांब. मी तू सिलेक्ट केलेली साडी नेसते की नाही? मग आता तू सुद्धा मी सिलेक्ट केलेले कपडे घालायचे. अरे बघतोयस काय? तुला माहितीये जयंत, माझं ना स्वप्न होतं, म्हणजे
माझं जेव्हा लग्न होईल आणि मग लग्न करून जेव्हा मी माझ्या सासरी येईल आणि माझा नवरा जेव्हा ऑफिसला जात असेल ना, तेव्हा कपाटातून मी मस्त असं एक शर्ट काढून त्याला आणून दे आणि मग तो तेच शर्ट घालून ऑफिसला जाईल. तो अजिबात काही बोलणार नाही, चुपचापपणे माझं सगळं काही ऐकेल. आणि मग जेव्हा तो ऑफिसला जाईल तेव्हा ऑफिसमधले सगळे त्याला असं म्हणतील, वा सर वा, काय शर्ट आहे तुमचं, टू गुड. आणि मग तो सगळ्यांना असं म्हणेल की थँक्यू थँक्यू, पण ही चॉईस माझी नाही तर माझ्या बायकोची आहे. आणि माझ्या बायकोची चॉईस आहेच क्लासिक. खूप भारी ना? ओ माय गॉड जान्हवी, तू आणि तुझी स्वप्न अगदी जगावेगळी आहेत. ती तर आहेच, पण आज जयंत मी सिलेक्ट केलेलेच कपडे तू पार्टीला घालायचे. एरवी तू ऑफिसला जात असताना मी काही म्हणते का? नाही ना. मग आज माझं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. ओके मॅडम, आपका हुकम सरा खबर. दॅट्स लाईक माय मॅन. थांब. छान, तरी काय आहे हे सगळं? तुझ्याकडे दुसऱ्या रंगाचा शर्टच नाहीये का? अरे बरं थांब. जान्हवी, जान्हवी काय करतेस? जयंत तू थांब जरा.